जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचं नवीन ध्वज आणि चिन्ह हे आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याचं अनावरण केलं। त्याची जी न्यूज होती त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत की सुप्रीम कोर्टाला मिळालेलं हे जे ध्वज आहे त्या ध्वजावर चिन्ह काय अधोरेखित करतात, त्यावर असणारं जे नाव आहे किंवा ते नाव काय अधोरेखित करतं। परंतु या ज्या सुप्रीम कोर्टाला मिळालेला ध्वज आहे त्या ध्वजामुळे जे आपले पेंडिंग केसेस आहेत, जे आपण म्हणतो तारीख पे तारीख किंवा प्रत्येक केसेस जे आहेत त्या पेंडिंगवर असतात, त्याचा जो रेशो आहे तो जास्त आहे। खालच्या अदालत म्हणजेच जे डिस्ट्रिक्ट लेवलचे जे आपले न्यायालय आहेत त्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे। तसेच सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा त्याचे प्रमाण जास्त असल्याचं आढळून येतं। मात्र विद्यार्थी मित्रांनो, या ध्वजामुळे सुप्रीम कोर्टाला जे मिळालेले ध्वज आहे त्यावर असणारे जे चिन्ह आहे यावर जे केसेसवर त्याचा काही परिणाम होईल का हे सुद्धा आपण डिस्कशन करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणून घेऊयात की ते चिन्ह जे आहे ते चिन्ह काय आहे, ते सुप्रीम कोर्टाचा ध्वज कोणत्या पद्धतीने आहे। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे दिसत असेल। ब्ल्यू कलरचं जे आहे ते आपलं सुप्रीम कोर्टाचा जे ध्वज आहे ते ब्ल्यू कलरचं असणार आहे, हे तुम्हाला दिसतच असेल। त्यामध्ये प्रामुख्याने जे असा एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये नाव लिहिलेलं आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, म्हणजे भारताचं सर्वोच्च न्यायालय। आणि त्याच्या खाली जे आहे त्याच्या खाली तुम्हाला काही इथे दिसत नसेल, पण मी तुम्हाला सांगतो ते काय आहे। तिथे लिहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, यतो धर्मस्यतो जय, यतो धर्मस्यतो जय, म्हणजेच जेथे धर्म आहे तेथे विजय आहे, याचा अर्थ असा होतो। मग जे टॉपला तुम्हाला दिसत आहे ते अशोक चक्र आहे। नंतर हे जे पुस्तक तुम्हाला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, ते पुस्तक म्हणजे आपलं संविधानाचं जे कॉन्स्टिट्यूशन असतं ते बुक इथे दिलेलं आहे। आणि ते बुकच्या वरती जे आहे ते सुप्रीम कोर्टची बिल्डिंग आहे, म्हणजेच आपल्या भारतासाठी सर्वोच्च असं जे असणार आहे संविधान, म्हणजेच संविधानाच्या पुस्तकावर जे आहे ते सुप्रीम कोर्टची बिल्डिंग दिलेली आहे। विद्यार्थ्यांनो, मग याचं जे प्रतीक आहे, या ध्वज दिल्याने जे केसेस आहेत त्याच्यावर काही परिणाम होईल का, की फक्त एक ध्वज आणि एक चिन्ह आणि एक नाव आलं सुप्रीम कोर्टला, मात्र त्याच्यात काहीतरी बदल व्हायला हवा असं सर्व भारतीयांना वाटतं। मात्र ते बदल होतील का त्याच्यावर आपण थोडंसं चर्चा करूया। परंतु तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, हा जो ध्वज आहे, हा ध्वज बनवलेला जो आहे तो ती संस्था जी आहे ती आहे NIFT दिल्ली, NIFT दिल्ली नावाची जी संस्था आहे तिने हे ध्वज जे आहे ते बनवलेलं आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, सुप्रीम कोर्टचा झेंडा तुम्हाला समजलं, त्यात प्रामुख्याने काय आहे ते सुद्धा तुम्हाला समजलं। मग विद्यार्थी मित्रांनो, जे पेंडिंग केसेस आहेत त्याच्यावर थोडं आपण चर्चा करूयात। ते बघा, तिथे उपस्थित असणारे सर्व मान्यवर होते तिथे उपस्थित। आता तुम्हाला झेंडा व्यवस्थित इथे दिसत असेल। मग विद्यार्थी मित्रांनो, जे मार्च 2024 पर्यंतचा डेटा आपल्याकडे आहे, जो सुप्रीम कोर्टाचा डेटा आहे, तो सुप्रीम कोर्टाच्या डेटानुसार जे पेंडिंग केसेस आहेत फक्त सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग असणारे जे केसेस आहेत त्याची संख्या आहे मार्च 2024 पर्यंत 80,194 इतके जे केसेस आहेत ते फक्त सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहेत। मग विद्यार्थी मित्रांनो, जे खालचे आहेत जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत त्याच्यात आपण जर डिवाईड केलं की क्रिमिनल केसेस आणि सिव्हिल केसेस, तर अशा या दोन डिवाईड जर आपण केले तर क्रिमिनल केसेसची जी संख्या आहे पूर्ण भारतामध्ये तर ती आहे 3.25 करोड इतकी क्रिमिनलची संख्या आहे। आणि त्याच्यात प्रामुख्याने जर आपण विचार केला तर 71% जे आहेत ते फक्त 5 वर्षापेक्षा जास्त जुने जे केसेस आहेत ते तर 71% इतकी त्यांची संख्या आहे। मग जर आपण विचार केला विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल केसांची, तर सिव्हिलमध्ये जे केस आहेत त्यांची संख्या आहे 1.09 करोड इतकी जी आहे ती सिव्हिलची केसेस आपल्या पूर्ण भारतात आहे। त्यात जर प्रामुख्याने आपण विचार केला तर 73% जे आहेत
ते 5 वर्षापेक्षा जास्त जुने असलेले केसेस जे आहेत ते सिव्हिलमध्ये 73% इतकी त्यांची संख्या असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जर आपण स्टेटचे जर विचार केला की असं कोणतं स्टेट आहे की त्या स्टेटमध्ये पेंडिंग केसेस जे आहेत त्यांची संख्या कमी आहे, तर जर असं तुम्हाला जर कोणी विचारलं तर विद्यार्थी मित्रांनो त्या स्टेटचं नाव आहे सिक्कीम. तर सिक्कीममध्ये जे आहे विद्यार्थी मित्रांनो पेंडिंग संख्या जी आहेत केसेसची ती फक्त 0.4% इतकी केसेसच तिथे पेंडिंग आहेत. मग आपला पॅरा महाराष्ट्र म्हणजे आपण ज्या राज्यात राहतो त्या राज्याची काय स्थिती आहे ते जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर ते आहे 24.4% इतके महाराष्ट्रात पेंडिंग केसेस आहेत. मग विद्यार्थ्यांनो आपल्या आजूबाजूचा जो आहे गुजरात तेथे सुद्धा 18.9 इतके पेंडिंग केसेस आहेत. आणि जर तुम्हाला जर व्यवस्थित जर डेटा मिळाला तर सगळ्यात जास्त वाईट कंडिशन जी आहे ती आहे वेस्ट बेंगॉलची, त्याच्यानंतर आहे वाईट परिस्थिती बिहारची, त्याच्यानंतर वाईट परिस्थिती आहे तुमची ओरिसाची आणि UPची. हे जे आहेत तुमचे 4 स्टेट याच्यात 30% ते 33% पेक्षा जास्त जे आहेत पेंडिंग संख्या तुमची केसेसची आहे. विद्यार्थी मित्रांनो जर आपण संविधानाचा जर दाखला दिला तर सुप्रीम कोर्टची जी आहे स्थापना किंवा सुप्रीम कोर्ट आपल्या भारतात असलं पाहिजे. कलम 124 नुसार संविधानाच्या 124 नुसार आपल्या भारताला एक सर्वोच्च न्यायालय असलं पाहिजे असं ते 124 कलम आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून एक जर फॅक्ट द्यायचं म्हटलं तर जे संविधानाचं जे कलम आहे म्हणजे संविधान जे आपलं सांगतं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया यात प्रामुख्याने ज्या संपूर्ण गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी बाइंडिंग असतात संपूर्ण देशवासियांना आणि त्या संविधानावर संपूर्ण देश चालतो. मात्र जेव्हा कुठे काही आपल्या मनात एखादी दुविधा येते तेव्हा आपण सर्वोच्च न्यायालयाकडेच जातो आणि आपण न्यायालयाचा दरवाजा ठोठावून आपण न्याय मिळवून आपल्याला न्याय मिळेल अशी आशा संपूर्ण देशवासियांना असते. त्याच सुप्रीम कोर्टाचं ध्वज चिन्ह याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा केली आहे. 7 ते 7.5 मिनिटात तुम्हाला मी संपूर्ण गोष्ट सांगून दिली. जर तुम्हाला या ज्ञानचा थोडा भराव मिळाला किंवा त्या ज्ञानचं जर थोडंसं जर तुम्हाला वाढीव झाली तर ते तुमच्यासाठी चांगलंच आहे. तुमची रजा घेतो विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.